हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळातर्फे सामाजिक कार्याचा आदर्श घालत पळसा येथील विकास दिगंबर धनगर या रुग्णालयास 30,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली। मंडळाने डीजे न लावता पोलीस प्रशासनाला सहकार्य करून अनावश्यक खर्च टाळत महाप्रसादाची पंगतही रद्द केली आणि त्या रकमेचा उपयोग प्रत्यक्ष गरजू कुटुंबाला केला। या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून मंडळाचे अध्यक्ष संतोष मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा सर्वत्र गौरव केला जात आहे। TV 24 मराठीसाठी भगवान कदम, नांदेड, हदगाव। वगैरे आता जे हैदराबादमध्ये मी दाजीला ॲडमिट केलं तर त्यांची म्हणजे परिस्थिती नव्हती, तर आमचे म्हणजे निवघा नगरीतील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ यांच्याशी बोललो मी, संवाद साधला। त्यांना म्हणलो की बुवा माझे भाऊजी हैदराबादला ॲडमिट आता, आपल्याच्यानं जे सहकार्य होईल आपण ते करू। ते आम्ही एकत्र सगळेजण भेटलो, बोललो आणि गणपतीच्या मंदिरामध्ये मीटिंग घेतली आणि सगळ्याच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार लावलेले बँड, DJ आणि महाप्रसाद कार्यक्रम पण सगळं आयोजित केला होता। तर ते सगळं रद्द करून श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाकडून आम्ही सर्वजणांनी त्यांना दवाखान्यात पैसा। माझं नाव आहे संतोष चंपतराव मोरे, राहणार निवघा बाजार। मी श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे। तरी आपलं बोलण्याचं आजचं कारण म्हणजे की आता मीडियापर्यंत या गोष्टीपर्यंत आम्हाला जाऊ द्यायच्या नव्हत्या। अशा गोष्टी काही आमचं काही लई मोठं योगदान नव्हतं, छोटंसं योगदान होतं। मात्र आता काहीतरी असा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं आता मीडियापर्यंत आमच्या गोष्टी गेल्या, काय हरकत नाही। तरी आम्ही असं म्हणतो की बाबा कोणी बी, आमचंच मंडळ नाही, इथून पुढे कोण्या बी मंडळानं कोण्या एखाद्या गोरगरिबाची आर्थिक मदत केली तर चांगल्या गोष्टी होतील आणि अशा प्रकारे होत जावं, चालू राहत राहावं म्हणून आम्ही एक थोडीशी आमच्यातर्फे त्या मुलाला थोडीफार का होईना मदत केली। हा मुलाला आजार हार्टचा आजार होता मुलाला, अगोदर निमोनिया उंबळला होता। त्या निमोनियामधून त्याला हार्टचं ऑपरेशन झालं मुलाचं। मुलगा अत्यंत क्रिटिकल झाला, त्याच्यामधून त्याला मग अगोदर नांदेडला ॲडमिट केलं होतं। नांदेडहून डॉक्टर लोकांच्या सल्ल्यानुसार त्याला हैदराबाद इथं हलवण्यात आलं। हैदराबादला वेनलेस हॉस्पिटलला तो मुलगा ॲडमिट होता। त्याची तब्येत फार क्रिटिकल झाल्यामुळे अशी आमच्या कानावर गोष्ट आली। मुलगा पळसा या गावातील मुलगा आहे तो, आणि आमच्या गावात आहे की नाही त्याची सासरवाडी किंवा त्यांचा आजूळ, लहानपणापासून मुलगा इथंच राहत होता, त्याचा आजूळ होतं। आमच्या नजरेपुढचा मुलगा असल्यामुळं चला म्हणून एक आमची आर्थिक मदत म्हणून आम्ही हे प्रयत्न केला। आमच्या मंडळातर्फे आम्ही त्या मुलाला 30,000 रुपयाची आम्ही आर्थिक मदत केली। बाकीचे टाळला? हा नाही, दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी बँड लावला होता, महाप्रसादाचं नियोजन केलं होतं मोठ्या प्रमाणात। ते सगळं नियोजन असं आमच्या कानावर गोष्ट आल्यामुळे आम्ही सगळं नियोजन कॅन्सल करून आपलं बँडचा जे इशारा दिला होता ते वापस घेतला। त्यांना आमची अडचण सांगितली, त्यांनी आम्हाला समजून घेतलं आणि मंडळाच्या पोरांनी पण आम्हाला समजून घेतलं। हे याच्यामध्ये माझ्या एकल्याचं योगदान नाही, सर्व मंडळानं मला सपोर्ट केला आणि आमचं मंडळ दरवर्षीप्रमाणे सगळ्याला टिकून राहते। गणपती वाघमारे मुलाचे